नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण द बॉय हू ब्रोक द बँक या पाठातील मागच्या व्हिडिओचा पुढचा भाग म्हणजे पेज नंबर 51, 52 आणि 53 यावरील स्पष्टीकरण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पेज नंबर 51 वरील फर्स्ट पॅराग्राफ पहा. दीपचंद who was cutting the hair of an elderly gentleman was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. ही गोष्ट ऐकल्यानंतर बँक डुबल्याची दीपचंद एका वयस्क गृहस्थाचे केस कापत होता आणि ही बातमी ऐकून तो इतका गोंधळला की हात हलल्यामुळे त्याच्या गिराईकाचा उजवा कानच कापला. द कस्टमर लॅप विथ पेन अँड डिस्ट्रेस, पेन बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द वेफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. आता ते गृहस्थ जे होते ते वेदनेने आणि धक्क्याने जोरात ओरडले. आता वेदना कशाची होती? कान कापल्याची. आणि जो धक्का होता तो कशाचा होता? त्या भयंकर बातमीचा. विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोअर व्हेअर देअर वॉज अ टेलिफोन. त्यानंतर मानेच्या एका बाजूचे केस कापूनच घ्यायचे, तसेच सोडून तो गृहस्थ लगबगीने रस्त्याच्या पलीकडे असलेल्या किराणा दुकानात गेला. तिथं कशा करता गेला? तिथं फोन होतं, फोन करण्याकरता तो तिथं गेला. ही डायल सेट गोविंद राम्स नंबर. द सेट वॉज नॉट ॲट होम. वेअर वॉज ही देन? द सेट वॉज हॉलिडेइंग इन काश्मीर. वॉज दॅट सो? द एल्डर जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. त्यानंतर जेव्हा त्याने फोन लावला त्यावेळेला सेठ गोविंदरामला फोन लावलं त्यावेळेला सेठ गोविंदराम घरी होते काय? नाही. मग ते कुठे गेले होते? तर ते काश्मीरला गेले होते फिरायला, मस्त मजा करायला. आणि त्या वयस्क गृहस्थाचा विश्वास त्या गोष्टीवर बसेना, त्याच्यावर बसला काय? नाही. ही हरीड बॅक टू द barber shops and told Deepchand the bird has flown. Said Govindram has left town. Definitely it means a collapse. And then he dashed out of the shop making beeline for his office and checkbook. त्यानंतर ते गृहस्थ परत तिथं आले त्या दुकानात नाव्याच्या आणि दीपचंदला सांगू लागले की तो पक्षी उडून गेला. पक्षी उडून गेला म्हणजे कोण? सेठ गोविंदराम पळून गेले, गाव सोडून गेले. म्हणजेच नक्कीच बँक काय झाली आहे? डुबली आहे. आणि ते ताबडतोब आपल्या ऑफिसच्या दिशेने चेकबुकची व्यवस्था करायला बाहेर पडली. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. ती जशी काही वणवा कसा पसरतो जंगलामध्ये, त्या प्रकारे ती बातमी वणव्यासारखी बाजारात पसरली. From the general merchants it traveled to the shop, circulated amongst the customers and then spread with them in various directions to the betel seller, the tailor, the free vendor, the jewelers, the beggar sitting on the pavement. कोणाकोणापर्यंत ती बातमी पसरली? तर ती किरकोळ व्यापाऱ्याच्या दुकानापासून गिरायकापर्यंत आणि त्यांच्याकडून इतर सगळीकडे, म्हणजे कोणाकडे? पानवाल्याकडे, शिंप्याकडे, छोट्या विक्रेत्याकडे, सोनाऱ्याकडे आणि अगदी रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्यापर्यंत ती बातमी पसरली. ओल्ड गणपत द बेगर हॅड क्रूक लेग्स. ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पेमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर आर्म्स. इन द इव्हनिंग समवन वुड कम विथ अ बॉरो अँड टेक हिम अवे. म्हातारा गणपत नावाचा एक भिकारी होता. एका पायाने कसा होता तो? क्रॉक म्हणजे लंगडा होता. कित्येक वर्षापासून पाय मोडून स्क्वॅटिंग म्हणजे पाय दुमडून बसत होता. कुठं? पेवमेंटवर, फुटपाथवर. अँड कॉलिंग फॉर ऑम, आणि तिथं बसून काय करायचा? भीक मागत असायचा. इन द इव्हनिंग समवन वुड कम विथ बॉरो अँड टेक हिम अवे. आणि संध्याकाळी कोणतरी मग हातगाडीवरून ये आणि त्याला घेऊन जायचा.
He had never been known to walk, but now on learning that the bank was about to collapse, Ganpat astonished everyone, leaping to his feet and actually running at top speed in the direction of the bank. It soon became known that he had 1,000 rupees in saving. आता आपण पाहिलेलं आहे की त्या गणपत नावाच्या भिकारी कितीतरी वर्षापासून त्या फुटपाथवर बसून राहायचा, चालता येत नव्हतं, कोणतरी त्याला हातगाडीवरून न्यायचा. परंतु जशी ही बातमी त्याने ऐकली कशाची, बँक डुबण्याची, तसाच गणपत उडी मारून आपल्या पायावर उभा राहिला आणि बघतो काय तर तो बँकेच्या दिशेने चक्क दोरात दोरात धावू लागला. आणि हे बघून लोक अवाकच झाले, आश्चर्यचकित झाले. नंतर समजले की त्याने हजारो रुपये कुठे ठेवले आहे, बँकेत जमा करून ठेवलेले आहेत. Men stood in a group at a street corner discussing the situation. Pimpernagar seldom has a crisis, seldom or never had flood, earthquake or drought, and the imminent crash of the Pimpernagар bank set everyone talking and speculating and rushing about in frenzy. आता लोक घोडक्याने रस्त्यावर उभे राहून या परिस्थितीबद्दल चर्चा करू लागले. आजवर पिंपळनगरमध्ये कदाचितच कुठले संकट आले असते. इथं कधी भूकंप नाही आला, दुष्काळाची परिस्थिती नाही आली. आता मात्र पिंपळनगरची बँक काय होणार होती, बुडणार. या बातमीने अनंत कित्येक प्रकारच्या चर्चांना काय फुटले, तोंड फुटले. इन सम boasted of their praise greatness, congratulating themselves on having already taken out their money or on never having put any in. Other speculated on the reasons for the crash, putting it all down to excess in blood in by said Govind Ram. लोक वाटेल ते अंदाज बांधत होते आणि शहरासारखे वागत होते. काही जण आपण कसे पैसे वेळेवर पैसे काढून घेतले असे म्हणून आपल्या दूरदृष्टीबद्दल स्वतःचीच काय ठोकत होते, पाठ ठोकत होते. तर काही जण बँकेत पैसे ठेवले नसल्यामुळे खुश होते. अनेक लोक या दिवाळखोरी मागचे काय कारण असतील याच्या तर्क करीत होते आणि सेठ गोविंद रामच्या उधळपट्टीमुळेच ही वेळ आली असे म्हणत होते. The Seth had failed the state, said one. He had fled the country, said another. He was hiding in Pimpernagар, said third. He had hanged himself for the tamarind tree, said the fourth, and had been found that morning by the sweeper by. आता प्रत्येक लोक आपापल्या पद्धतीने सेठ गोविंदराम बद्दल बोलत होते. कोणी म्हणत होता की सेठ राज्य सोडून पळून गेले, तर दुसरा म्हणत होता की सेठ देश सोडूनच पळाले, तर तिसरा असा म्हणत होता की ते पिंपळनगर मध्ये लपून बसले आहे, आणि चौथ्याने एकाला तर असं म्हटले की त्याने चिंचेच्या झाडाला गळफास लावलेली आहे आणि हे कोण बघितलेले, त्या स्वीपर बायने, झाडूवाल्या मुलाने बघितलेले आहे असंही म्हणू लागले. By noon the small bank had gone through all its ready cash and the harassed manager was in the dilemma. Emergency fund could only be obtained from another bank some 30 miles distance and he wasn't sure he could persuade the crowd to wait until then. And there was no way of contacting Seth Govindaram on his houseboat in Kashmir. त्यानंतर आपला दुपारपर्यंत त्या एवढ्याशा बँकेला त्यातल्या रोख रकमेच्या असंख्य गोष्टीला तोंड द्यावे लागले. गांजलेल्या बँकेचा व्यवस्थापक द्विधा मनस्थितीत होता. आपत्कालीन रक्कम उभी करायची तर दुसरी बँक किती मैलावर होती, 30 मैलावर लांब होती, आणि तोपर्यंत या गर्दीला थोपून धरता येईल याची त्याला खात्री होती काय, नाही. आणि सेठ गोविंदरामना काश्मीर मधल्या हाऊसबोटीवर कोणत्याही प्रकारचा संपर्क होत होता काय, नाही. पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द
काउंटर अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. लोकांना दुसऱ्या दिवशी यायला सांगून काउंटरवरून परत पाठवले जाऊ लागले. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट अँड so they gathered outside on the step of the bank shouting, give us our money or we will back in and fetch the said. We know he is hiding in a safe deposit locker. लोक काय करत होते, सर्वजण बँकेच्या बाहेर गोळा झाले. पाठवले जाऊ लागले. ही गोष्ट त्यांच्या पचनी पडली काय नाही. लोकांना दुसऱ्या दिवशी यायला सांगून काउंटरवरून परत पाठवत होते, परंतु लोकांना हे काही बरोबर पटली गोष्ट नाही. त्यामुळे सर्वजण बँकेबाहेर गोळा झाले आणि पायऱ्यावर उभे राहून ओरडू लागले, आमचे पैसे आम्हाला परत करा, नाहीतर आम्ही बँक फोडू. सेठला पकडा, तो इथंच आहे, डिपॉझिट आहे, लॉकरमध्ये लपून बसलेला आहे, हे आम्हाला माहीत आहे. मिस्चिफ मेकर who didn't have a paisa in the bank joined the crowd and aggravated. आणि गर्दीत काही टवाळखोर लोकही होते आणि ती या सामील झालेल्या गर्दीला आणखी भडकलेल्या गर्दीला आणखी भडकू लागले. द मॅनेजर stood at the door and tried to placate them. He declared that the bank had plenty of money but no immediate means of collecting it. He urged them to go home and come back the next day. व्यवस्थापक जो मॅनेजर होता तो दारात येऊन सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागला आणि सांगू लागला की बँकेत भरपूर पैसा आहे, पण तो ताबडतोब उपलब्ध करणे शक्य आहे काय नाही. असं सांगून तो सर्वांना घरी जाऊन दुसऱ्या दिवशी या अशी विनंती करू लागला. We want it now, chanted some of the crowd. Now. आम्हाला आत्ताच पाहिजे, सर्वजण एक सुरात ओरडले. आत्ताच, आज, आता आणि या क्षणी. And brick hurtled through the air and crashed through the plate glass window of the Pimpalnagar bank. आणि कुठून तरी एक वीट हवेतून म्हणजे कोणतरी मारली आणि ते पिंपळनगरच्या बँकेची काच होती ना, त्याला फोडून आत घुसली. नाथू arrived next morning to sweep the step of the bank. He saw the refuse and the broken glasses and the stones cluttering the step. दुसऱ्या दिवशी सकाळी नाथू बँकेच्या पायऱ्या झाडायला आला तर त्याला काय दिसलं, कचरा, फुटलेल्या काही तुकडे आणि पायऱ्यावर पडलेल्या दगडाचा रच दिसला. Raising his hands in the gesture of horror and disgust, he cried, Holy Gone, son of donkey, as though it isn't bad enough to be paid late. It seems my work has also to be increased. He smote the step with his broom, scattering the refuse. त्यानंतर त्याने काय केलं, तो वैतागला. हे सगळं बघून तो संतापला आणि संतापाने हातवारी करीत तो रडला. कोण गुंड लोक आहेत हे गाढव कुठले, उशिरा पगार मिळत होता हे काय कमी होते, आणि आता माझे काम यांनी वाढवून ठेवलं आहे. चिडून जाऊन त्याने झाडू पायऱ्यावर जोराने आपटला आणि त्यामुळे कचरा इकडे तिकडे आणखी पसरला. Good morning, Nathu, said the washerman's boy, getting down from his bicycle. Are you ready to take up new job from the first of the next month? आणि त्यानंतर तो आपला कोण आला, वॉशरमॅनचा मुलगा आला आणि नमस्कार सुप्रभात नातू त्याला म्हणाला. सायकल उतरत दोघांचा मुलगा त्याला म्हणाला, पुढच्या महिन्यात 1 तारखेपासून नवीन नोकरी करायला तू तयार आहेस काय? आता बँक डुबली आहे, तुला करावीच लागेल. You will have to suppose now that the bank is going out of business. How's that? Said Nathu. Haven't you heard? Well, you had better wait here until half the population of Pimpalnagar arrived to claim their money. And he waved cheerfully. He did not have a bank account and sped away in his cycle. आता असं कसं झालं असं नातू म्हणाला.
आणि तो म्हणाला, तू ऐकलं नाहीस का हे? मग थांब इथं थोडा वेळ, अर्धा तास थांब आणि मग पाय पिंपळनगरची जनता कशी, अर्धी जनता कशी येते पैसे काढायला. आणि असे म्हणून आपले या बँकेत खाते नाही आहे बा, असा आनंद होऊन तो सायकलवर निघून गेला. नातू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप, muttering to himself. When he had finished his work, he sat down on the highest step to await the arrival of the manager. He was determined to get his pay. त्यानंतर नथू स्वतःशीच पुटपुटत पुन्हा पायऱ्या घालू लागला. काम आटोपल्यावर आपण जो बँक मॅनेजर आहे, व्यवस्थापक आहे, आणि त्याची वाट पाहत तो सर्वात वरच्या पायरीवर जाऊन बसला. आणि आज आपल्याला पगार मिळेल बा, आज पगार घ्यायचाच, असं त्याने निर्धार केला. Who would have thought the bank would collapse? He said to himself and looked thoughtfully into the distance. I wonder how it could have happened. बँक बुडणार असं कुणाला तरी वाटलं होतं का? तो स्वतःशीच म्हणाला आणि दूरवर पाहत विचार करू लागला, हे असं कसं काय झालं. या प्रकारे इथं हा पाठ संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश वर्कशॉप बघूया. तोपर्यंत धन्यवाद.